आपल्यासोबत काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आहेत. थोपटे साहेब, आज मोठी राजकीय घडामोड जी आहे ती घडलेली आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत अजून 8 ते 10 आमदार हे राजीनामा देण्याची तयारीत आहेत आणि ते येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. काय नक्की भाजपमध्ये काँग्रेसमध्ये घडतं? नाही, ही बातमी मी मगाशी वृत्तवाहिनीवरती त्या ठिकाणी पाहिली. खरं तर थोडासा हा मानसिक धक्काच आहे. आज सकाळीच मान्य अशोकराव चव्हाण आणि मान्य राजूरकर या दोघांनी विधान भवनामध्ये त्या ठिकाणी राजीनामा दिले अशी बातमी कळाली. आता ते कोणत्या कारणासाठी दिलेत, काय केलेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राहिला विषय पक्ष प्रवेशाचा. थोड्या दिवसानंतर काय असेल ते चित्र स्पष्ट होईलच. त्याबद्दल आता काय भाष्य करणं उपयोगाचं आहे असं मला वाटत नाही. बावनकुळे असे म्हणतात की काँग्रेसचे अनेक आमदार जे आहेत ते आमच्या सोबत येण्यास उत्सुक आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा हेच म्हणले आणि आगे आगे देखो होता है क्या असं त्यांनी म्हणले. तुम्ही सुद्धा मध्यंतरी नाराज होता अशी चर्चा आहे आणि यामुळे तुमचं सुद्धा नाव या 8-10 आमदारांमध्ये घेतले जाते. तुम्ही अशोक चव्हाणांसोबत भाजपसोबत जाणार आहात? हे बघा, प्रत्येक पक्षाकडं प्रत्येक कार्यकर्ता त्याची मागणी कामाच्या निमित्तानं करत असतो, पदाच्या निमित्तानं करत असतो. काही वेळेला न्याय मिळतो, काही वेळेला न्याय मिळत नाही. मग काय त्याचा सूर नाराजीतून त्या ठिकाणी दाखवा असं काही त्या ठिकाणी नसतं. आता हे जी काही नेते मंडळी इतर पक्षात जात आहेत असं त्या ठिकाणी आपण बोललात, याबद्दलची खरं तर त्याची कारण तेच अधिक सांगू शकतील असं मला वाटतं. पण तुम्ही जाणार नाही याच्यावर ठाम आहात. तुम्ही दुसऱ्या पक्षात काँग्रेसला सोडून कुठेही जाणार नाही? मी जाण्याचा प्रश्नच नाही. माझ्याबद्दल या अगोदर बऱ्याच वेळेला वृत्तवाहिन्यामध्ये, प्रिंट मीडियामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या आल्या. त्या वेळेला मी त्याचा खुलासा केलेला आहे. त्यामुळे तो प्रश्न नाही. माझा जाण्याचा काहीच प्रश्न नाही. येत्या काळात जे काँग्रेसचे आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभाराला कंटाळून अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा आमदार असतील हे काँग्रेसला सोड चिठ्ठी देताना पाहायला मिळतील असं आशिष देशमुख यांनी म्हणले. अंतर्गत काही वाद चालू आहेत का किंवा नाना पटोलेंवर काही नाराजी आहे का अंतर्गत? नाही बघा, जे आता पक्ष सोडून जाणार आहेत असं आपण म्हणताय, खरं तर त्यांची नाराजी मी सांगू शकत नाही. आणि जरी पक्षश्रेष्ठींबद्दल काही त्यांचं मत असलं तरी सुद्धा देशाचे आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, सोनियाजी गांधी असतील, मान्य राहुलजी गांधी असतील, खरगे साहेब असतील, यांना त्यांनी त्याच्याबद्दलची काय असेल ती चर्चा करावी आणि केली पाहिजे असं मताचं मी आहे. धन्यवाद. तर आता जी राजकीय घडामोड घडते याच्यावर संग्राम थोपटे यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.